हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला आज समजलंच असेल व्हिडिओ होणार आहे. तर जास्त बकबक ना करता जास्त व्हिडिओला लवकरच सुरुवात करणार आहे. तर आज तरी थोडंफार मी तुम्हाला सांगते. ओके. तर आज मी माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. जास्त काही स्टायलिश महागड्या साड्या नाही आहे माझ्याकडं, पण ज्या आहे, ज्या प्रेमाच्या आहे, काही आठवणीच्या आहे, तर त्या साड्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा दाखवणार आहे. कोणकोणत्या साड्या आहे माझ्याकडं तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर माझ्या ज्या लग्नाच्या साड्या, म्हणजे आता इथे बहुतेक 1 ते 2च साडी असेल माझी लग्नाची. बाकी मी सगळ्या माझी जी लग्नाची साडी होती तर तिचं खुशीसाठी नऊवार शिवलेलं आहे. तर ती एक साडी आहे आणि 2-3च बहुतेक याच्यामध्ये. तर ही एक दाखवते सगळ्यात अगोदर. तिची घडी पण उलटी झाली आहे, तुम्हाला मी खोलून दाखवते काय. तर या बघा, या साड्या आहे ना तेव्हा खूप ट्रेंडमध्ये होत्या तेव्हा माझं लग्न झालं तेव्हा. तर ही साडी जी आहे ना, तर ती मी कुंकवाला घातली होती जेव्हा माझा कुंकवाचा कार्यक्रम होता, तर त्याला घातली होती ही मी साडी. जवळून दाखवते. तर हे बघा, ही अशी त्याची बॉर्डर होती आणि पूर्ण ही साडी राहते, ही खूप जड आहे. त्याच्यामुळं मी तेव्हा एकदा माझ्या नंदाच्या लग्नाला घातलेली आहे. तशी परत मी वापरलीच नाही ही साडी. तर म्हणजे फेकली नाही मी, तशीच ठेवली आठवण म्हणून. किती दिवस ठेवाल ते काय सांगता यायचं. आणि त्याच्यावरचं ब्लाऊज, हे होतं ब्लाऊज असं एकदम सिंपल शिवलेलं होतं. फक्त मागून एक लेस लावलेली होती आणि हे 2 लटकन तेव्हा खूप ट्रेंडमध्ये होते. प्रत्येक साडीला लटकन हे राहायचंच. त्याच्यानंतर दुसरी साडी ही दाखवते. ही साडी बघा, अशी ती. हे बघा, ही साडी तिचा पदर काही असा होता. आता किती चांगलं दिसतंय फोनमध्ये ते काय मला सांगता यायचं नाही, कारण माझ्याकडे व्हिडिओ काढायला कोणीच नाही, मी एकटीच आहे. त्याच्यामुळे जसं होईल तसं काढू राहिले. तर ही साडीची आठवण म्हणजे माझा मोठा भाऊ, त्याची 10वी सुटल्यानंतर तो कामाला जायला लागला होता दुकानामध्ये साडीच्या. कारण आमची घरची म्हणजे माझ्या मम्मी पप्पाची परिस्थिती काही एवढी चांगली नव्हती. त्याच्यामुळं तो 10वी झाल्याच्या नंतर माझ्या मोठ्या बहिणीच्या नंदेच्या दुकानात कामाला लागला होता साड्यांच्या, येवल्याला. तर तिथून त्यांनी पहिल्या दिवाळीला त्याच्या पगारातून आम्हाला ह्या साड्या आणल्या होत्या. आणि म्हणजे खूप चांगल्या आहे ह्या साडी. सूत पण खूप छान आहे, एकदम नरम आहे, फुगत नाही, काहीच नाही. आणि तिच्यावरचं हे ब्लाऊज आहे असं. तर त्यांनी आणली होती ही साडी. तर मग मी ही साडी पण अजून अशीच ठेवलेली. जास्त म्हणजे वापरलेली नाही आहे मी, वापरते कधी कार्यक्रमाला यायला त्याला. पण अजून पण त्याची शाईन जी आहे ना एकदम छान आहे, अशी एकदम नवीच वाटते अजून पण, खूप छान आहे. आणि ही त्यांनी पहिल्या पगारातून आम्हाला तिघींना आणि माझ्या मम्मीला म्हणजे आम्हाला चौघींना आणल्या होत्या ह्या साड्या. तर ही पण साडी खूप माझी खास साडी आहे, त्याच्यामुळे ही पण मी आवरून ठेवली आहे अजून. म्हणजे हिचा ट्रेंड गेला आहे त्या साडीचा, पण तरी पण मी अजून आवरून ठेवली आहे. आणि ही एक साडी आहे. आता फोनमध्ये व्यवस्थित दिसतच नाही, ती कॅप्चरच करत नाही फोन नीट. तर असं नाही आहे ना, टिश्यू पेपर टाईप आहे ही साडी. तर मागं म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ही साडी पण खूप ट्रेंडमध्ये निघाली होती. आणि माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाच्या वेळा ही साडी घेतली होती माझ्या मामांनी मला. तर ही पण मी अजून तशीच म्हणजे चांगली आहे, त्याच्यामुळे ठेवलेली आहे. अजून कधीतरी वापरते एखाद्या कार्यक्रमामध्ये मी. आणि त्याच्यानंतर दुसरी ना एक साडी बघा, ही साडी थांबा दाखवते. कांजीवरम साड्यांचा ट्रेंड आला होता तेव्हा, जेव्हा माझ्या लहान बहिणीचं लग्न झालं होतं तेव्हा. ही बघा, ही साडी आहे ती. आता या
प्रत्येक साडीवरचा जर मला फोटो भेटला ना तर मी तो इथे व्हिडिओच्या स्टार्टिंगला किंवा शेवटला लावूनच देईल. ज्या ज्या साडीवरचा फोटो भेटेल त्या त्या साडीवरचे. तर या साडीची आठवण म्हणजे जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं जेव्हा माझ्या लहान बहिणीचं लग्न ठरलं होतं तेव्हाच माझ्या भाच्याचं पण लग्न ठरलं होतं. म्हणजे माझ्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी माझ्या भाच्याची हळद होती आणि मग मी 10-15 दिवस अगोदरच माझ्या नणंदबाईंच्या इथे गेले होते भाच्याचं लग्न आवरू लागायला. आणि बहिणीच्या लग्नाची मला कोणतीच हौस करता आली नव्हती. मी फक्त एकदमच लग्नाच्या दिवशीच आले होते. बहिणी म्हणजे नांदुरटेकवरून म्हणजे माझ्या नणंदबाईंच्या इथून बहिणीच्या लग्नाला आले होते. लग्न लावलं आणि लगेच गेले होते. मग मी इथून तिथून रडतच चालले होते जोपर्यंत माझ्या नणंदबाईंचं घर येत नाही तोपर्यंत. तर माझ्या मिस्टरांनाच खूप वाईट वाटलं होतं. तर मी रडत होते म्हणून त्यांनी मला ही साडी घेऊन दिली होती की बाबा रडू नको, साडी घे पण तू रडू नको. तर मग तेव्हा ही साडी घेऊन दिली होती मिस्टरांनी आणि तशी मी अजूनही सांभाळून ठेवली आहे. मी एकदा पण घातलेली नाही ही, कारण की तिच्यावरचं ब्लाऊजच मी शिवलेलं नाही अजून आणि त्या साडीचा ट्रेंड पण निघून गेला आहे. त्याच्यामुळं मी अजून म्हणजे एवढी काही वापरलीच नाही ती, पण तरी पण ठेवली सांभाळून मिस्टरांचं प्रेम म्हणून. तरी बघा ही ती साडी. त्याच्यानंतर अजून भरपूर आहे. तर ही साडी पण त्यातलीच आहे, म्हणजे त्या बहिणीच्याच लग्नाची आहे. तिचा पदर जो आहे तो हिरवा आहे आणि मधून लाल आहे, एकदम डार्क लाल. तर बहिणीचं लग्न होतं तेव्हा माझ्या मम्मीने आम्हाला 1000 रुपये दिले होते की दोघांना कपडे घ्या म्हणून. मला साडी, मिस्टरांना कपडे. पण मिस्टरांनी त्यांनाच कपडे न घेता मला 2000ची साडी घेऊन दिली होती. तर ती होती तेव्हा, कारण ट्रेंडमध्ये होत्या या साड्या खूप तेव्हा. तर मग तेव्हा ही साडी घेतली होती. ही मी अजून एकदा पण नाही घातली. तिच्यावरच अजून मी ब्लाऊज पण नाही शिवेल, कारण बहिणीच्या लग्नाला मी दुसरी साडी घातली होती. त्याच्यामुळे ही साडीचा अजून ब्लाऊज पण शिवला नाही. आता हिचा ट्रेंड पण गेला. आता बघू किती दिवस ठेवते सांभाळून. त्यानंतर ही एक साडी जी की मला सगळ्यात जास्त आवडती. तर बघा ही त्या साडीवरचं ब्लाऊज आहे आणि पाठीमागून असं काही आहे त्याचं डिझाईन. आणि ही ती साडी आता खूप खराब झाली ती, कारण तिला प्रेसची अर्जंट गरज आहे. आता तसं मला इस्त्रीच करणार आहे. मधून ही बघा अशी याच्यावरचे फोटो आहे, मी ते शेअर करीलच तुम्हाला. तर ही साडी 2100 रुपयाची घेतली होती आम्ही नाशिक वरून माझ्या भाचीच्या लग्नाला. तर तेव्हाचे मी फोटो टाकलेलेच काही, पण टाकून दिली तर एखादा की केव्हा कसा लुक होता आणि कशी दिसायची माझ्यावर ही साडी म्हणून. त्यानंतर ही एक जी की मला बऱ्यापैकी आवडती. हे बघा, ही माझ्या भाचीच्या लग्नाच्या हळदीला घेतली होती मी. ही तिच्यावरचं ब्लाऊज आहे आणि त्याच्या गळ्याला बघा अशी मस्त अशी डिझाईन आहे. बघा इथे पण आहे मस्त. आणि तिची साडी जी आहे ना ती एकदम अशी लाईट कलर आहे, एकदम टिश्यू पेपर टाईप आहे. तर बघा असा कलर तिचा फोनमध्ये वेगळा दिसतोय, पण एकदम असा पिवळा लाईट कलर आहे. आणि टिश्यू पेपर कसा असतो तसं म्हणजे तसं कपडा आहे त्याचा, कॉटन टाईप. हे बघा अशी कुठं कुठं अशी डिझाईन आहे. ही पण माझ्या भाचीच्या लग्नाला घेतली होती मी हळदीला घालण्यासाठी. हिच्यावरचा पण फोटो मी दाखवून देईल तुम्हाला. खूप छान साडी आहे. ही फक्त मला 900 रुपयाला पडली होती. त्याच्यानंतर ही एक साडी आहे, ही माझ्या खूप खास साडी आहे आणि खूप आठवणीतली साडी आहे ही. म्हणजे आता खराब झाली कुठं कुठं आहे ना, अशी म्हणजे अक्षरशः कुजली आहे. बघा इथं दिसत असेल तुम्हाला, हे बघा इथं. पण तरी पण मी ठेवली आहे, कारण की माझ्या लहान मामांनी घेतलेली ही साडी आम्हाला दिवाळीला. आणि ज्या दिवाळीला ते साडी देऊन गेले त्याच्या दीड महिन्यातच ते एक्सपायर झाले होते. आता म्हणजे या साडीचा ट्रेंड पण नाही आहे आणि आता कोणाच्या दिसत पण नाही कोणाकडं, पण तरी पण मी ठेवली आहे आठवण म्हणून. आणि
कायम ठेवल माझ्याकडे ही साडी, कारण की खूप आवडते मला आणि एक आठवण म्हणून पण आहे. तर हे बघा अशी आहे, खूप मऊ आहे आणि ही शेवटची साडी होती माझ्या मामांची, त्याच्यामुळं मग ही कायम राहीलच माझ्या कपाटात. त्यानंतर ही एक साडी आहे, तिच्यावरचं ब्लाऊज आहे बघा असं आहे. आणि ही साडी आहे अशी. तर ही साडी कशाची, दिवाळीची कशाची माझी तीच लक्षात येत नाही. पण ही पण साडी छान आहे, ही पण ठेवलेली मी अजून तशीच. आणि बस बाकीचे आहे साड्या ज्या की अशाच मला कोणी दिलेल्या आहे, ज्या की मला आवडल्या होत्या मग ठेवलेल्या आहे मी. ही एक साडी जी की मी आता माझ्या भावाच्या हळदीला घातली होती, ही पण साडी छान आहे. त्याच्यानंतर ही एक आहे जी की माझ्या भाचीच्या मेहंदीला घातली होती मी, म्हणजे मी माझ्या जाऊबाईंनी सेम आहे आमच्या दोघींकडे पण अशा साड्या. मधून मी बघा अशी ती. आणि आता चालू आहे सध्या ट्रेंड या साड्यांचा, बऱ्याच जणांकडे बघितली मी ही साडी अशी. त्याच्यानंतर भरपूर साड्या, हे बघा ही पण आहे, ज्या की मला एवढ्या खास या काही आवडती नाही, त्याच्यामुळे मी एवढ्या काही तुम्हाला इंटरेस्ट घेऊन दाखवत नाही. त्याच्यानंतर ही चंद्रकोर साडी निघाली होती आता मागं, खूप चांगली ट्रेंडमध्ये आली होती. प्रत्येक जणीकडे जिच्याकडे चंद्रकोर साडी तिच्याकडेच कलेक्शन आहे असं म्हणायचं साड्यांचं. तर मग तेव्हा मी पण ही चंद्रकोर साडी घेतली होती बघा अशी. हिच्यातला बी फोटो आहे तो पण लावून देईल मी. अशा आहे भरपूर साड्या अजून. बघा ही होती मी माझ्या बहिणीच्या लग्नाला घातली होती, ही साडी होती ती. तर ही पण मी साडी म्हणजे अशा मी माझ्या बहिणीच्या लग्नाला 3 साड्या घातल्या होत्या, तर त्याच्यातली ही साडी घातली होती मी माझ्या बहिणीच्या लग्नाला. याचा पण फोटो असेलच तर तो टाकून देईल मी तुम्हाला दाखवायला. त्यानंतर ही एक साडी जी की मला खूप आवडती, पण आहे ना प्रॉब्लेम असा आहे की ती ना खूप कमी आहे साडी रुंदीला, जी की माझ्या ननंदबाईंच्या पायवटीची साडी भेटली होती मला. ही अशी खूप छान, कलर पण छान आहे आणि मटेरियल पण खूप छान आहे या साडीचं, पण ती पुरत नाही, पण तरी पण मी ठेवली का बरं काय माहिती. आणि बाकीच्या अशाच ही एक साडी आहे जी की माझ्या मम्मीने धोंड्याला घेतली होती आम्हाला, अशी आहे, खूप नरम आहे बघा अशी. आणि अजून ही एक आहे, नंतर ही एक आहे, दाखवते बाहेर. ही एक अशी आहे आणि तिच्या पदराला आहे ना असे गोंडे, हे बघा पातळ आहे, छान आहे. ही मिस्टरांनी दिवाळीला आणली होती मला, पण तिच्यावरचं ब्लाऊज पण मी शिवलेलं नाही अजून, कारण ती खूप कडक म्हणजे कडक अशी फुगती जास्त एकदम, म्हणजे मला जशी आवडतं तशातली नाही ती साडी, पण तरी ठेवली मी कारण मिस्टरांनी आणलेली. बघा तिच्यावर मॅचिंग ब्लाऊज सापडू राहिले मी रेडीमेड, ते जर भेटलं तर मग नक्कीच एकदा तरी घालणारच मी, कारण अजून 3 वर्ष झाली दिवाळीला मी अजून एकदा ही साडी घातली नाही. आता ही आहे ही एक आहे, त्यानंतर ही एक आहे, ही पण दिवाळीचीच आहे आमची. माझं लग्न झालं त्याच्या म्हणजे माझं लग्न 2018 मध्ये झालं होतं, तर ही 19ची साडी आहे. ही पण दिवाळीचीच आहे जी की बऱ्याचदा पाहिली तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि ही पण कोणत्या तरी लग्नाचीच आहे. तर अशा आहे काही साड्या माझ्या. तर आता या सगळ्या मला इस्त्री करायच्या आहे. आता एवढा पसारा काढला दाखवते तुम्हाला, पूर्ण पसारा घालून ठेवलाय. आता हे सगळ्या साड्या मी इस्त्री करल बघा.
याच्यावरचं पण ब्लाऊज शिवायला दिलं आहे. ही साडीची ना माझ्या आत्ता ज्या भावाचं लग्न झालं ना तर त्याच्यावरचं ती साडी ही माझ्या काकूंनी दिलेली आहे. तर तिचं ब्लाऊज मी आता शिवायला टाकलं आहे. तर अशा आहे काही माझ्याकडं साड्या. आता या सगळ्या इस्त्री करून घेते आणि मग तुमच्यासोबत फायनल लुक शेअर करते की इस्त्री झाल्यावर कशा दिसते डायरेक्ट पॅक बुक करून. तर सगळ्या साड्या इस्त्री करून घेतलेल्या आहे आणि सगळ्या अशा एका पिशवीमध्ये एक साडी अशा सगळ्या सेट केलेल्या आहे. या बॅगमध्ये ही जी उभी बॅग दिसते त्याच्यामध्ये 2-3 साड्या मी ठेवलेल्या आहे, कारण त्या जास्त करून मी वापरत नाही. त्याच्यामुळे मग इकडे ठेवून दिले, जर कधी वाटलं तर मग त्याच्यातून काढून घालत जाईल म्हणून. त्यानंतर या खाली ज्या आहे त्या कुठंतरी जर जायचं असलं तर त्याच्या वापरायसाठी ठेवलेल्या आहे. तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत